मानसी फाटी आम्ही फाटी व्हडलो रावंड घेऊन असं फाटी ना रे विशाल फाटी का मरे सिद्धेश भाई पाव वयतालो बोलो भारत माता की जय, भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो। जय श्रीराम, जय श्रीराम। छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, वंदे मातरम। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। मोदी जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मोदी जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देवेंद्र जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सदानंद भाई आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रमोद जी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज म्हटले भारत माता की जय, वंदे मातरम। मोदी है तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है। भारतीय जनता पार्टीचा विजय हो। एक है तो साथ है, एक है तो साथ है, एक है तो सेफ है, एक है तो सेफ है। भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। भारत माता की जय। सिद्धेश जैन भाई एखादी भुरग्यांक आज आमचे महाराष्ट्र आणि झारखंड या दोन स्टेटीतल्या निवडणुकीचो रिझल्ट आशिल्लो। 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबर अशा दोन हातून फेसीनी भितर ही निवडणूक झारखंडात जाली आणि महाराष्ट्रात एकाच फेसी भितर 20 नोव्हेंबर। आणि म्हाका सांगपाक बरें दिसता की भारतीय जनता पार्टीचे गोंयचे बरेच आमदार आमचे पार्टीचे कार्यकर्ते मुख्यमंत्री हे सगळेच जण त्या महाराष्ट्राच्या निवडणुकी भितर प्रचारा भितर गेल्ले। आमचे तर बरेच जण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागा भितर 1 महिनो 1.5 महिनो थंय राविल्ले आणि म्हाका सांगपाक खूब बरें दिसता की बरो निकाल महाराष्ट्रातल्या जनतेन आज दिल्लो आसा। अजून निकाल इन द सेन्स जाहीर जावना पण आघाडीचेर बरेच सीट म्हणजे महायुतीचे 288 पैकी तर एक 226-27 पर्यंत लीड जी आसा ही वेगवेगळ्या मतदारसंघातली जे सीट आसा त्याच्या भितर दाखयता। आणि म्हाका दिसता एक कार्यकर्त्यांक एक बरो उत्साह जाल्लो आसा। देशभरातल्या लोकांचें लक्ष आशिल्लें ज्या तरेन काँग्रेसीन 2024 लोकसभेच्या निवडणुकीक वेगवेगळ्या पद्दतीन म्हणजे भारतीय जनता पार्टी 400 पार जर केली आसत जाल्यार ह्या देशाचें संविधान बदलतली। वेगवेगळी वल्गनां तांच्यांनी संबंद देशभर केली आणि बऱ्याच भागा भितर तांच्यांनी ते यश संपादन करपाक शकले कारण 240चेर आमची भारतीय जनता पार्टीचे सीट उरले आणि हांच्यांनी खटाखट पैसे दिता म्हणून सांगले आणि अजून कांय दिवना म्हण लोकांक आज कळिल्लें आसा। आणि म्हणून आज आमी जे वेळाचेर पळयतात की उत्तर प्रदेशाक 9 जी बाय इलेक्शनां जाली ताच्या भितर 7 जाग्याचेर आज भारतीय जनता पार्टी निवडून आयिल्ली आसा। आणि त्यामुळे परत एकदा देशभरा भितर एक वेगळें वातावरण भारतीय जनता पार्टीचें जाल्लें आसा। हरियाणा भितर जे टर्निंग पॉयंट जो आसा तो हरियाणान करून दाखयलो आणि आज बरो निकाल नरेंद्र मोदीजी ज्या तरेन ह्या देशाक काम करतात, देशाचे विविध योजना जे आसात हे योजना फुडें व्हरपाचें काम करतात आणि ताका लागून गोंयच्या जनता आसत, महाराष्ट्रातली जनता आसत, हरियाणाची जनता आसत, ह्या वेगवेगळ्या राज्या भितर आज परत एकदा सगळ्यांक दिसून आयिल्लें आसा की भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय ना। आणि त्यामुळे आमचे नेतृत्व जे आसा आमचे नरेंद्र मोदीजी आसत, आमचे पार्टीचे JP नड्डाजी आसत, आमचे अमित भाई शाहजी आसत आणि वेगवेगळे आमचे नेते जे आसात ते नेते सगळ्यांनी खास करून महाराष्ट्रा भितर आमचे देवेंद्र फडणवीस, आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष बावनकुळेजी आणि बाकी सगळे जण हांच्यांनी बरें काम केलें। महाराष्ट्रातल्या जनतेन तांचेर विश्वास दवरलो आणि खास करून हे सगळे करता आसतना आघाडी म्हणून
आमची शिवसेना असत, एकनाथ शिंदेजी असत, अजित पवारजी दादा असत आणि RPI असत, या सगळ्यांचे एक अलायन्स म्हणून जे युती करून पुढे हो जो प्रचार केलो त्या प्रचाराक बऱ्या तरेची साथ महाराष्ट्रातल्या जनतेन दिली, विश्वास दाखयलो. झारखंडाक सुद्धा गेल्या वेळापेक्षा ह्या वेळाचेर सीट जे आसा ते वाडिल्ले आसात आणि त्यामुळे परत एकदा ह्या देशा भितर सगळ्या भितर एक नवीन संकल्पना आणि एक बऱ्या भितर एक सगळ्यांक दिशिल्लें आसा की भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारे आमचे JP नड्डाजी असत आणि हे देश चलोवपी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असत यांच्या लोकांनी विश्वास दवरलो आणि म्हणूनच आज एक उत्साही वातावरण ह्या संबंध देशभर जाल्लें आसा. महाराष्ट्र तशी आमची बॉर्डर स्टेट आणि ताका लागून आमकां एक वेगळी उमेद काम करपाक, कारण सगळे जाण हांगा आसात ते आनी बरेच जाण हांगा येवना अशा सगळ्याच जाणांनी म्हणजे गोंयच्या भारतीय जनता पार्टी कडेन 30 सीट आशिल्ले म्हणजे पूर्ण कोंकण 29 सीट आणि तातूंतल्यान एक बरोच एक आमचे कोंकणा भितर आमचे विश्वजीत राणे तांचे बरोबर बाकीचे आशिल्ले आमचे आमदार पार्टीचे पदाधिकारी आणि तेचे वयर मागीर रायगड जिल्हा आनी ठाणा हाचेर हांव पळयतालो आणि त्या वेळी ह्या सगळ्या हातूंतल्यान एक बरो निकाल सगळे जाणांनी खूब हार्डवर्क केलो. मुख्यमंत्री स्वता वेगवेगळ्या मतदारसंघा भितर प्रचाराक गेल्ले, आमचे महिला मोर्चाची सुलक्षणा सावंत हे सगळ्याच जाणांचो इन्वॉल्वमेंट, हे सगळे हांगा आशिल्ले आमचे आमदार हे सगळ्यांनी आपापल्या निवडणुकीत ज्या पद्दतीन काम करतात त्या पद्दतीन तांच्या भितर काम वचून गेलें आणि बरेचदा आमी भायल्यान वचून जेन्ना काम करतात आमी मतां हाडपाक शकना पूण आमी आमचे कार्यकर्ते जे आसात त्या कार्यकर्त्या भितर एक स्फूर्ती हाडपाक शकता आणि ती स्फूर्ती हाडपाक आमचे सगळे जाण आमी यश आमकां ताचे भितर मेळ्ळें आणि खूब उमेद जाता की एखादें काम करता आसतना तातूंतल्यान यश जर मेळ्ळें आसत जाल्यार तें काम करपाकूय उमेद येता. अशा पद्दतीची उमेद आज गोंयच्या सगळ्या कार्यकर्त्यांक जाल्ली आसा आणि भारतीय जनता पार्टी सदतीत मानतात आमी एक परिवार म्हणून आमी मानतात आणि म्हणून एखादी स्टेटी भितर आमचें राज्य येता त्या वेळार सगळ्यांत चड उमेद जर कोणाक आसत जाल्यार भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्यांक आसा. तांचें काम काय आसना. गोंयान जर जेन्ना जिखतात तेन्ना महाराष्ट्रा आसत बाकीच्या राज्या भितरल्या कार्यकर्त्यांक उमेद आसता ते तितल्याच प्रमाणात हांगा येतात, हांगा काम करतात. तशेंच पद्दतीन एखादें राज्य ज्या वेळाचेर येतात त्या वेळाचेर आमच्या कार्यकर्त्यांक एक वेगळी उमेद येता आणि ती उमेद आज आमच्या गोंयच्या सगळ्या कार्यकर्त्यांक जाल्ली आसा, गोंयच्या जनतेक भारतीय जनता पार्टीच्या समर्थकांक जाल्ली आसा. आणि 2024 ही जी निवडणूक ज्या तरेन काँग्रेसीन वेगवेगळी फटींगपणां केली, काँग्रेस आनी तांचे बाकीचे पार्टनर इंडिया अलायन्स आणि ह्या फटींगपणाच्या आधाराचेर ते कांय यश त्या वेळाचेर थोडे व्हरपाक 100 वयर वचूं ना ते पण तांकां दिसलें की जिखले आमी म्हणून आणि त्यामुळे आज जर त्यांची जर परिस्थिती आहा ती परत एकदा तांकां कांय जर वल्गना जर कोण मारता आसत जाल्यार कॅपॅसिटी आसत जाल्यार तांच्यांनी रिजिग्नेशन दिवचें आनी निवडून येवन दाखोवचें आतां अशें आमी सांगपाक सोदतात काँग्रेसच्या कांय नेत्यांक. आनी त्यामुळे भारतीय जनता पार्टी ही यश जें आसा हें अशेंच फुडें वतलें आनी परत एकदा ज्या नेतृत्वाचेर विश्वास ह्या देशांतल्या लोकांनी दवरलें आनी तांच्यांनी सांगिल्लें आसा की बाय 2047 भारत देश हो जगांतलो नंबर 1 देश जातलो आणि त्या दृश्टीन हळूहळू फुडें पावपाक लागिल्ले आसा. 5व्या नंबर आसात, आज आमी हळूहळू 4थ्या नंबराचेर येवपाक लागिल्ले आसा आणि त्यामुळे नरेंद्र मोदीचें नेतृत्व निस्वार्थी भावनेन कसलोच स्वार्थ न दवरता केवळ देश हो म्हजो फुडें कसो वतलो हें स्वप्न पळोवपी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमकां खूब उमेद दिसता की आमी तांच्या नेतृत्वाचेर ह्या पार्टीचे आमी कार्यकर्ते आसात आमी काम करतात आनी म्हणून काल आमी दिल्ली हांगासर बैठक आशिल्ली पयल्या वेळाचेर म्हळ्यार आमी केवळ 60 दिसां भितर 12 कोटी प्रायमरी मेंबरशीप हे भारतीय जनता पार्टीचे जाल्ले आसात आणि गोंयान म्हाका सांगपाक खूब उमेद दिसता की गोंयचे 4 लाख मेंबर प्रायमरी मेंबर हे गोंयचे जाल्ले आसात आणि म्हणून एकदा परत एकदा आमच्या संपूर्ण केंद्रीय नेतृत्वाचें हांव अभिनंदन करता. नरेंद्र मोदीजी आसत, आमच्या पार्टीचे अध्यक्ष JP नड्डाजी आसत, अमित भाई शाहजी आसत, सगळे केंद्रीय नेतृत्व आमचे भूपेंद्र यादव जी जे महाराष्ट्राचे प्रभारी आशिल्ले इलेक्शन निवडणूक प्रभारी आणि ताचे बरोबर अश्विनी वैष्णवजी संघटन मंत्री आमचे सगळे तांचे आणि खास करून देवेंद्र फडणवीस तांचे महाराष्ट्राचे अध्यक्ष पार्टीचे सगळे कार्यकर्ते बुथापासून स्टेटीपर्यंत काम करपी सगळे कार्यकर्ते आणि गोंया भितरले जे कार्यकर्त्यांनी आपलो सहभाग दाखयलो त्या हाच्या भितर प्रचारा भितर आपले सगळे काम धंदो फॅमिली सगळी सायडीक दवरले आणि महाराष्ट्राच्या निवडणुकीत सामील झाले म्हणून हांव सगळ्यांचें अभिनंदन करता आणि अशोच ज्या तरेन हे जो आसा विजय जो आसा तो विजय अशा तरेनूच फुडें वचत रावतलो आणि भारतीय जनता पार्टी परत एकदा आमी जशें म्हणटात की ज्या तरेन नरेंद्र मोदीचें जें स्वप्न आसा हो देश जगान नंबर 1 जावंक जाय त्या दृश्टीन भारतीय जनता पार्टी काम करतली आणि परत एकदा बरे तरेचे विजन आणि जे आसा मोदीजींचे ते विजन फुडें व्हरपाक लागून प्रयत्न करतलो. धन्यवाद. थँक्यू.
भारतीय जनता पार्टीचा जय असो. यो यो बाई बाई सर तुम्ही काय अगेन्स्ट लेटर तुम्ही स्टॉप कर मारे वतन ते वतन सर सर तयारी कोण स्टॉप करून लाव हे सांग रे 2 मिनिटं स्टॉप कर पालाय घेतलाय मागे मागे हे पण मारे पुढे गेला मला ए फाटिया चौका फाटिया सर मासे आदिश ओय आदिश लाईव्ह आदिश फाटिया चल एक लाव दत्ता एक फाटिया भारतीय जनता पार्टीचा फाटिया मरे आले